आहे. सब क्युरी जॉईन केलं ना सगळ्यांनी? केलं नाही का? क्रॉस जॉईन झालं ते नाही झालं. हे नोट्स पाठवले नव्हते का? अच्छा आपण त्यातलंच आहे त्याच्यानंतर घेऊ. ठीक आहे. सब क्युरी. ठीक आहे. सो SQL sub query is a select query with another query. It is also known as inner query or nested query, and the query containing it is the outer query. ठीक आहे. इथं नाही समजलं. The outer query can contain, ठीक आहे, याच्यामध्ये सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, ठीक आहे, या स्टेटमेंटचा यूज करू शकतो आणि एक सब क्युरी क्रिएट करू शकतो. ठीक आहे. आणि त्या दोन सब क्युरीच्या आतमध्ये आपण काय करू शकतो? कंपॅरिझन ऑपरेटर यूज करू शकतो. ठीक आहे. जसं की इज इक्वल टू आहे, ग्रेटर आहे, वेअर क्लॉज नंतर जे आपण केलं फिल्टर, ठीक आहे, ऑपरेटर यूज करून, तर त्या पद्धतीनेच आपल्याला सब क्युरी पण राईट करता येते. तर ठीक आहे. मेन जो याचा रूल आहे, सब क्युरी मस्ट बी एनक्लोज्ड विद इन पॅरेंथेसिस. ठीक आहे. एका पॅरेंथेसिस मध्ये काय होते? ही क्युरी क्लोज केते. ठीक आहे. ओपन आणि क्लोज तिथंच होणार. सब क्युरी कॅन बी नेस्टेड विद इन अनदर सब क्युरी. म्हणजे दोन क्युरी आहेत पण तो एकमेकाशी काय लिंक असणार आहे. ठीक आहे. म्हणजे फिल्टर करत असताना दोन्ही क्युरी काय एकमेकाला लिंक असणार ऑपरेटरने. ठीक आहे. ऑपरेटरने काय करणार? आपण त्यांना कम्पेअर करणार किंवा फिल्टर अप्लाय करणार. सब क्युरी मस्ट कंटेन द सिलेक्ट क्युरी. फर्स्ट क्युरी मध्ये आपण पॅरेंथेसिसच्या बाहेर इन्सर्ट करू शकतो, सिलेक्ट करू शकतो, अपडेट करू शकतो, बरोबर, डिलीट करू शकतो. म्हणजे पॅरेंथेसिस मध्ये ज्या आतमध्ये काय, तर सिलेक्ट क्युरी पासून स्टार्ट होणार. सब क्युरी कुठून स्टार्ट होणार? सिलेक्ट. सेम आपली प्रोसेस, सिलेक्ट, त्याच्यानंतर कॉलम नेम, ठीक आहे, ID, म्हणजे जे युनिक असेल ज्याच्यावरती आपण वेअर क्लॉज वापरलेला आहे त्यालाच सिलेक्टच्या नंतर यूज करायचं. ठीक आहे. त्याला ग्रेटर, लेस दॅन, इक्वल टू सिंपल यूज करायचं. असं क्युरी कन्सिस्ट ऑफ ऑल द क्लॉज. ठीक आहे. सगळेच क्लॉज काय सिलेक्ट नंतर आपण वापरू शकतो, जे काही क्लॉज वगैरे असतील. सब क्युरी रिटर्न इन अ सिंगल व्हॅल्यू, सिंगल रो. ठीक आहे. काय म्हणते इथं? सब क्युरी कॅन रिटर्न सिंगल व्हॅल्यू इन अ सिंगल रो, अ सिंगल कॉलम और होल टेबल. ठीक आहे. तर पूर्ण टेबल आहे पण सिंगल कॉलम किंवा सिंगल रो असं तुम्ही त्याला कम्पेअर करू शकता. दे आर कॉल्ड स्केलर सब क्युरीज. ठीक आहे. टेबल क्रिएट केला आपण. टेबल क्रिएट केल्यानंतर काय करायचं? आपल्याला इन्सर्ट व्हॅल्यू, इन्सर्ट नंतर मग सब क्युरी स्टार्ट. म्हणजे जे इथे एक एक्झाम्पल म्हणून दिले. ठीक आहे. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम कस्टमर्स टेबल वेअर क्लॉज. ठीक आहे. सेम सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम, किंवा इथं तुम्ही देऊ शकता कुठला कॉलम कम्पेअर करायचा आहे, म्हणजे डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे. आता इथं होल टेबल केलेलं आहे, बरोबर. होल टेबलचा रिझल्ट पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं? स्टार यूज केलं. जर पर्टिक्युलर पाहिजे असेल तर इथं देऊ शकतो सेम. वेअर ID सोबत काय केलेलं आहे? कम्पेअर इन सोन. इन म्हणजे पूर्ण. ठीक आहे. होल मध्येच येतं इन पण. सिलेक्ट, आता हा सब क्युरी तो स्टार्ट झाला तुमचा. सिलेक्ट ID, इथं जे वेअर नंतर तुम्ही क्लॉज वापरलाय फिल्टरसाठी. सिलेक्ट ID. ठीक आहे. फ्रॉम कस्टमर टेबल वेअर, फिल्टर कसं झालं पाहिजे? सॅलरीवरती, ग्रेटर दॅन 4500. ठीक आहे. यानुसार काय झालं पाहिजे? तो समजा आपण काय केलं? न्यू क्युरी, यूज डेमो. यूज डेमो याला काय केलं? यूज केलं फर्स्ट. आता काय? क्रिएट टेबल. ठीक आहे. टेबल आपल्याला क्रिएट करायचं आहे. क्रिएट टेबल आणि टेबल नेम, जे काय टेबल नेम द्यायचे तो. ठीक आहे.
कस्टमर टेबल एवढंच लिहूया आपण. फर्स्ट काय आय डी. ठीक आहे, आय डी पासून आपण सुरू केलं. इंटिजर आणि याला प्रायमरी की वापरला, प्रायमरी की यूज केलं. ठीक आहे, प्रायमरी की. आणि इन्क्रीमेंट व्हायचं असेल तर काय करतो आपण, आयडेंटिटी. ठीक आहे, इन्क्रीमेंटसाठी काय स्टार्ट कुठून करायचं आहे, सो 101. आणि इन्क्रीमेंट काय झालं पाहिजे 1. काही देऊ शकता, असं काही नाही, फक्त न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजे. नेक्स्ट काय नेम. ठीक आहे, नेमसाठी काय करतो आपण, ब्रॅकेट यूज करायला सांगितलं होतं, नेम. ठीक आहे, म्हणजे तो कीवर्ड नाही कन्सिडर करणार. व्हॅर कॅर. ठीक आहे, याच्यासाठी काय करतो आपण, व्हॅर कॅर लेंथ दिली. याच्या पुढे काय लिहू शकता तुम्ही दुसरं, कॉन्स्टंट नल. ठीक आहे, सॉरी नॉट नल, युनिक. रिपीट नाही, नाव तर रिपीट होणार आहे त्याच्यामुळे युनिक तिथं यूज होत नाही, पण नल नॉट नल यूज करू शकता. बरोबर, नॉट नल म्हणजे इथं नल व्हॅल्यू नाही पाहिजे. एज. एज काय असतं, इंटिजर. हे पण युनिक नसतं आहे. बरोबर, पण नॉट नल करूया, नॉट नल. एज सेम असू शकतं. बरोबर, त्याच्यानंतर काय असणार, सॅलरी. तर आपल्याला कम्पेअर करायचं याच्यावरती, तर सॅलरी घेणं गरजेचं आहे. सॅलरी काय करतो, डेसिमल लेंथ दिली आणि डेसिमलची पण लेंथ दिली. डॉट, सॉरी डॉट नाही, कॉमाच आहे ना, कॉमा 2. आणखीन काय इथं काय यूज केलं, सिटी घेतली तरी चालतं, सिटी. आणि इथं काय व्हॅर कॅर. व्हॅर कॅर किती झालं, त्याला क्लोज आणि पुन्हा लावतो. साऊंड चालू आहे का, म्यूट केले ते, हे केले, कमी केले वाटतं आवाज आहे ना. ठीक आहे, सिटी. ठीक आहे, आता हा काय झाला, टेबल क्रिएट. ठीक आहे, क्रिएट टेबल करतो मी इथून, एक्झिक्यूट केलं आणि टेबल काय झाला, क्रिएट. आता याला एकदा सिलेक्ट करूया. सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम. टेबल काय दिलं, फक्त कस्टमर, आणि एक्झिक्यूट केलं. ठीक आहे, फील्ड आल्या, आय डी, नेम, एज, सॅलरी आणि सिटी. ठीक आहे, आता काय इन्सर्ट व्हॅल्यू. बरोबर, इन्सर्ट इनटू व्हॅल्यूज. टेबल नेम राहिलं, कस्टमर. इथं जर आपण त्या फील्ड दिल्या, म्हणजे काही नॉट नल आहे त्याच्यामध्ये घ्यावंच लागेल. आय डी, नेम, त्याच्यानंतर काय एज, त्याच्यानंतर काय सॅलरी, सिटी. फायनल काय सिटी. आता इथून व्हॅल्यूज. व्हॅल्यूज मध्ये काय, फर्स्ट आय डी आपण दिले ना, इथं काय डिक्लेअर करायची गरज नाही, कारण आपण त्याला एक्झिक्यूट केलेलं आहे. तर इथं द्यावं लागेल नाव, एज, न्यूमरिक आहे, सॅलरी डेसिमल आहे, सो याला पण डायरेक्ट लिहिलं तरी चालतंय, पॉईंट लिहिलं तरी चालतंय. आणि नंतर काय सिटी. ठीक आहे, सिटी लिहिलं आणि क्लोज.
एक कंडिशन झाली. आता यालाच काय करायचं, हे नाही लिहायचं, याचं हा द्यायचं, काय तर राहिलं. ठीक आहे, एंटर स्पेस. कॉपी केली, ठीक आहे. आपण त्याला एकदा इन्सर्ट आणि हा सॉरी त्याला हे करू का मग? याला घेऊ लागेल. कोणती व्हॅल्यू? व्हॅल्यूज घेतो पहिले आपण टाकलं, ते कंटिन्यू टाकलेले का? डायरेक्ट व्हॅल्यूज नंतर आपण एक व्हॅल्यू लागतेच त्याला, एक व्हॅल्यूज लागते. इतकं का नाही सांगितलं? ते रिपीट पण नाही होणार. बॅक ते नाही मी खोलून खोललाय सर. आपण मी केलं, पहिला केलं ना आपण, पहिला कंप्लीट करूया. So, आता होईल. इन्सर्ट इनटू, ठीक आहे, त्याला सिलेक्ट केलं. आता काय सिलेक्ट करून बघतो आपण, सिलेक्ट, ठीक आहे. होल टेबल जर केला आपण स्टार्टिंगला, सिलेक्ट ॲज फ्रॉम कस्टमर टेबल आणि फ्रॉम बरोबर. आणि इथं काय वेअर क्लॉज, समजा आपण काय करतो, आय डी वरती त्याला हे करतं, कम्पेअर करतं. ठीक आहे, आय डी वरती इज इक्वल टू केलं तरी चालते किंवा इन केलं तरी चालते, सेमच आहे. इज इक्वल टू किंवा कुठलाही ऑपरेटर यूज करू शकता इथं, बिटवीन असेल, लेस दॅन, ग्रेटर दॅन, ठीक आहे. सो कुठली कंडिशन यूज करायची. आता इथून कंडिशन काय होणार, सब क्युरीमध्ये स्टार्टिंग कुठून होणार आहे, सिलेक्ट पासून, ठीक आहे. सिलेक्ट, त्याच्यानंतर काय आय डी, सॉरी, आणि इथं जे डिक्लेअर केलं ते हे काय होतं, सिंगल रो किंवा सिंगल कॉलमवरती फिल्टर होतो हा, ठीक आहे. आय डी, त्याच्यानंतर काय फ्रॉम, टेबल नेम, कस्टमर
आणि पुढं काय वेअर. आता सॅलरी वरती समजा एज वरती पण करू शकतो बरोबर. एज इक्वल टू 32. फक्त मला 32 पाहिजे फॉर एक्झाम्पल. सो याला काय करणार मी रन. सब क्युरी रिटर्न मोर दॅन वन व्हॅल्यू. दिस इज नॉट परमिटेड इन द सब. तो इज इक्वल टू घेत नाही येतो आतमध्ये येतो. सब क्युरी मध्ये ऑपरेटर आहे. इन बिटवीन इथे यूज करावं लागेल. ठीक आहे. सो सिलेक्ट ॲस्ट्रिक फ्रॉम कस्टमर वेअर आय डी इन. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं आपण सिलेक्ट आय डी. जे वेअर नंतर फिल्टर केले त्यालाच काय करायचं इथं पण फिल्टर करायचं. ठीक आहे. सिलेक्ट करायचं म्हणजे शो करायचं आहे. टोटल आय डीवरनं काय होईल टोटल रो केले आपण कारण इथं कंडिशन दिली नाही. फॉर एक्झाम्पल आपण इथं काय केलं नेम दिलं. ठीक आहे. नेम आणि सॅलरी होईल का एक्झिक्यूट का नाही होणार. म्हणजे 2 कॉलम फिल्टर केले ना आपण नेमचा आणि सॅलरी आणि काय केलं एजला हे केलंय. ठीक आहे. आता एज घेऊन बघूया परत आणि याला एक्झिक्यूट केलं. सो 32च्या वरती जे असतील तेच काय झाले तर ग्रेटर झाले. म्हणजे फिल्टर वेअर क्लॉज सारखंच आहे. म्हणजे वेअर आता याला जर मला एक्झिक्यूट करायचं फक्त वेअर क्लॉज नाही हेच सेम आउटपुट घेऊन यायचं तर काय करावं लागेल सब क्युरी न करता. आता हे कंडिशन झाली. आपण काय केलं सब क्युरीमध्ये सिलेक्ट आय डी. आय डीच्या बेसिसवर काय केलं एजला फिल्टर केलं. ठीक आहे. मेन एजचाच प्रॉब्लेम आहे. सेम हा जो आपण सिलेक्ट केला तो 3 कॉलम दाखवले आणि एजला केलं. आय डीचं काही यूज झाला काही तर असं वाटते का काही झालं तर. याला आपण असं पण करू शकतो सिलेक्ट नेम कॉमा सॅलरी. ठीक आहे. एज फ्रॉम कस्टमर वेअर. आता काय करायला लागेल तुम्हाला एज ग्रेटर 32. रिझल्ट काय यायला पाहिजे सेमच रिझल्ट आला बरोबर. सब क्युरी लिहिलं तरी तोच रिझल्ट आहे आणि हा लिहिला तरी काय झालं सेमच. म्हणजे क्लॉज सोबत पण रिझल्ट तोच येतो. ठीक आहे. याच्यासोबत पण रिझल्ट काय होतो त्याच पद्धतीने होतो. ठीक आहे. मग क्लॉजेसमध्ये काय रो कॉलम म्हणजे मल्टिपल तुम्ही इथं काय करू शकता कम्पेअर करू शकता या क्लॉजमध्ये. ठीक आहे. अँड वापरू शकता बरोबर नाही का. अँड परत त्याला तुम्ही एज देऊ शकता. आता लेस दॅन पण देऊ शकता बरोबर. लेस दॅन दिलं 36. याला करू का लेस दॅन हा ग्रेटरच होणार आहे ना. अच्छा सॉरी दुसरं घ्यायला एक कम्पेअर केलं सॅलरी आणि इथं काय केलं आपण ते होतं आपलं 35च्या वरती फॉर एक्झाम्पल. आता ग्रेटरच करावं लागेल. ग्रेटर आणि याला एक्झिक्यूट आलं. आता याच्यामध्ये तसं नाही करत याच्यात सिंगलच व्हॅल्यू आउट हे करतं रिटर्न करतं. ठीक आहे. याच्यात मल्टिपल करू शकता. याच्यामध्ये काय सिंगलच कुठलाही एका कॉलम किंवा एका रो आय डी वरती करू शकता किंवा रो वरती. आता फॉर एक्झाम्पल जर इथं आय डी यूज केलं तर चालेल का होईल का. या क्लॉज मध्ये समजा आपली आय डी किती 102. ठीक आहे. तर हा एक्झिक्यूट होईल का नाही.
आता याचा आय डी काय चेक करूया आपण. होईल का इथं? ठीक आलं बरोबर. म्हणजे आय डी वरनं काय म्हणजे हा सिंगलच देतो. इथं जो आहे ना सिंगल फिल्टर लावता येतं फक्त. रोला लावा, कॉलमला लावा. आता आपल्याला समजा काय करायचं, कॉलमला यूज करायचं, तो हा कॉलमलाच आहे. रोला यूज करायचं झालं तर काय करावं लागेल, इज इक्वल टू 101 ग्रेटर काढून टाकू. होईल कारण आता इक्वल केले ना आपण तिथं, होतंय. ठीक आहे. समजण्याचं यूज काय, हे सिंगलच तुम्ही रो किंवा कॉलम सिंगल व्हॅल्यूज तो रिटर्न करतो. ठीक आहे. सब क्युरीमध्ये काय करता येतं, सिंगल व्हॅल्यूला रिटर्न करण्यासाठी यूज करता येतं. हे झालं सिलेक्ट सोबत. ठीक आहे. समजा आपण काय केलं इथं अपडेट इन्सर्ट जसं की इथं दिलेलं आहे, डिलीट वगैरे सेम बाकीच्या कन्सेप्ट आहे. आपल्याला आता पूर्ण टेबल जर मी सिलेक्ट केला इथं, कुठे गेला, हा सेम कन्सेप्ट लक्षात ठेवा. याला काय करायचं, सिलेक्ट डिलीट करायचं. मला काय करायचं, 105 हा रेकॉर्ड डिलीट करायचा. तर काय करणार आपण, डिलीट डिलीट काय करणार, फ्रॉम टेबल काय, कस्टमर. आता वेअर कोणत्या बेसवर करणार आहे आपण, आय डीच्या. ठीक आहे. इथं काय यूज करावं लागेल मग तुम्हाला, इज इक्वल टू घेत नाही इथं, घ्यायला पाहिजे इज इक्वल टू पण. ठीक आहे. सिलेक्ट मध्ये घेतलं होतं वाटतं. सिलेक्ट कशावरती करतोय आपण, आय डी, बरोबर. आय डी फ्रॉम इथं काय येणार, वेअर, सॉरी टेबल नेम, टेबल नेम वेअर. ठीक आहे. वेअर नाही, याच्या सब क्युरीचा यूज करतोय आपण. डायरेक्टर होतच की ऑप्शन आहे, सब क्युरी पाहतोय आता आपण सध्याला. सो 2 क्युरी लिहिले जातात. ही पहिली क्युरी आहे आणि ही जी पॅरेंथेसिसच्या आतमध्ये आपण लिहितोय तो क्युरी, म्हणजे 2 क्युरी एकमेकाला कम्पेअर करून सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतोय आपण. ठीक आहे. फिल्टर म्हणजे प्रॉपर फिल्टर, सिंगललाच फिल्टर लावतोय आपण, मल्टिपल फिल्टर नाही लावता येते. ठीक आहे. त्याला सब क्युरी, याचा जास्त यूज होणारही नाही तुमच्या वर्किंगमध्ये, पण विचारू शकतात इंटरव्ह्यू लेवलला एखाद्या वेळेस. तुम्ही डायरेक्टली आपण कुठल्याही क्लॉजला यूज करून किती कॉलम ॲक्सेस करू शकतो, डिलीट करू शकतो, इन्सर्ट करू शकतो, अपडेट करू शकतो. सो वेअर आता इथं काय यूज करायचं, कंडिशन, आय डी इज इक्वल टू 105 आणि ब्रॅकेट क्लोज. झालं रो. आता काय करायचं, अपडेट करायचं. जो डिलीट झाला त्यालाच अपडेट करायचं मला. सो काय करणार मग आपण, अपडेट काय करणार, इथं पुढं टेबल नेम असणार ना, कस्टमर सेट काय करतो, आय डी ला करतो ना आपण, आय डी वर घेतो ना. आता मला हे करायचंय, कॉलमचंच नाव घेतो, आय डी पूर्ण कॉलम थोडी येणार. डेटा पूर्ण अपडेट नाही करावं लागेल त्याच्यात. नाही नाही, पूर्ण डेटा थोडी होणार आता अपडेट, एकच होत आहे बरोबर. पूर्ण कॉलमचं नाही होणार, कॉलम ऍड होतो बरोबर. फर्स्ट काय किंवा एखादी कंडिशन करू शकतो जर ते डिलीट असेल. इन्सर्ट करावं लागतं बरोबर. इन्सर्ट
सब क्युरी मध्ये इन्सर्ट करावं लागेल टेबल नेम व्हॅल्यूज, पण याचा यूज करायचा होता आपल्याला, याच्यात नाही होणार सब क्युरी, इन्सर्ट होणार नाही ना व्हॅल्यू. ते तर सिम्पलच आहे, इन्सर्ट व्हॅल्यू टेबल नेम काय. याचं एक म्हणजे हे आहे, समजा आता आपण काय केलं इथून दुसरा घेतला, कॉलम नाही हे कॉलम कुठं करतोय आपण सध्या, रोच बोलतोय, इन्सर्टच करावं लागतं. हेच होतं ना शेवटचं, हे तर होतच. ठीक आहे, आता याच्यामध्ये आणखीन एक फॅसिलिटी आहे. तर आपण समजा क्रिएट टेबल केलं, हा सेमच. ठीक आहे, टेबल काय केला, क्रिएट करतो मी. हा जो टेबल आहे ना, समजा आपण काय केलेला, क्रिएट केलं हा वाला टेबल, त्याचं फक्त नाव बदललं 1, बाकी सेमच ठेवलं. याला काय करून घेतलं आपण, क्रिएट केलं, झाला क्रिएट. आता याच्यात काय करायचं, व्हॅल्यू इन्सर्ट करायचं, असं इथं दिलं. हा झाला इन्सर्ट, हा ग्रेटर झाला, हा टेबल, हा रिपीट कॉपी झाला, सिलेक्ट. ठीक आहे, आता इथं टेबलला काय दिलं होतं आपण, इन्सर्ट इनटू, म्हणजे टेबल नेम जो आपण टेबल नवीन केलेला आहे तो. ठीक आहे, सिलेक्ट काय करायचं, इन्सर्ट इनटू नवीन टेबल काय आपला, कस्टमर 1, बरोबर. त्याच्यानंतर काय करायचं, इथं सिलेक्ट, म्हणजे ॲज इट इज जे फर्स्ट जो आहे आपला टेबल कस्टमर, त्याचे व्हॅल्यू जी आहे ऑटोमॅटिक याच्यात आपल्याला इन्सर्ट करायचं. आपण ते ग्लोबल लोकलचा यूज केला होता आधी, सेम तशीच कन्सेप्ट आहे. इन्सर्ट इनटू, जे नवीन दिले तो सिलेक्ट क्युरी मध्ये आला पाहिजे ना, हा मध्येच आला. कस्टमर 1 आहे इथलं एडिट करता येते, काय करायला, एक्झिक्यूट केलं, कस्टमर 1 हा नवीन टेबल आहे, आणि फक्त हा काय कस्टमर आहे, ID इन, आणि कस्टमर 1 ला फक्त काय केलं आपण, कस्टमर. बघू एकदा, एक्झिक्यूट, एक्सप्लिसिट व्हॅल्यू आयडेंटिटी कस्टमर 1. चेक करू, इन्सर्ट इनटू कस्टमर 1, ॲज इट इज सगळंच पाहिजे ना आपल्या यातलं.
का इन्सर्ट अपडेट इन्सर्टवर गेली ना हां इन्सर्ट इंटू स्टुडंट 1 select as from student 2 असे वाटतं पण ते सब केली थोडी चेक करूया इथं काय फर्स्ट कस्टमर आणि दुसरा काय फ्रॉम हाच आहे ना इथं 1 करावं लागेल आणि हा फक्त कस्टमर आहे आयडेंटिटी काढून आयडेंटिटी काढून टाकायचं. फर्स्ट टेबलचा डेटा याच्यात घ्यायचा आपल्याला ॲज इट इज हा टेबल क्रिएट केला इथं दिसतोय तो हा क्रिएट केला टेबल क्रिएट केल्यानंतर इथं काय आला कस्टमर 1 जो आपण नंतर तयार केला आहे ठीक आहे इन्सर्ट इंटू कस्टमर 1 select star from customer where id in select id from customer execute केलं काय explicit value identity अच्छा आयडेंटिटी प्रॉब्लेम त्या आयडेंटिटीमध्ये हां खूप वेळ झाला तो ते आयडेंटिटी यूज केले ना आपण दोन्ही ठिकाणी आयडेंटिटी काढून टाकायचं. हां त्याच्यामुळे देत नाही आहे बरोबर आहे इन्क्रिमेंट व्हॅल्यू दिली ना तो प्रॉब्लेम होतो तरी म्हणलं हा पण वरती लिहिला रन झाला असता हा पण रन झाला असता हा पण सेमच लिहिला आपण प्रॉब्लेम काय तो आयडेंटिटी कॉलमचा होता नाहीतर हा जर ही क्युरी लिहिली ना तर डायरेक्ट त्यातले जे रो आहेत ते दुसऱ्या टेबलमध्ये जातात ॲज इट इज जर घेतलं इन्सर्ट या सब क्युरीमुळं सिलेक्ट आय डी फ्रॉम कस्टमर पहिल्या टेबलमधून कस्टमर 1 या न्यू टेबलमध्ये काय करतो आपण ॲज इट इज व्हॅल्यू इन्सर्ट करतो
सो टेबल डिलीट करून बघू एकदा. सो ड्रॉप टेबल दोन्ही करायला लागेल. कस्टमर 1 अँड होईल का कस्टमर, फक्त कस्टमर. हे दोन्ही टेबल डिलीट. सो फर्स्ट कुठं क्रिएट केलं आपण इथं क्रिएट टेबल. आयडेंटिटी जो आहे तो पहिलं रिमूव्ह करायचा. एवढंच आहे ना, बाकीचे हेच काढून टाकूया. प्रॉब्लेम देत असेल Primary user. हे पण युनिक आहे. इथे याला काय केलं आपण क्रिएट केलं, बरोबर, एक्झिक्यूट. आणि याला परत काय केलं 1 एक क्रिएट केलं आणखी एक. हा सेम ॲज इट इज. ठीक आहे, 2 झाले. आता व्हॅल्यू काय करायची, फर्स्टमध्ये क्रिएट करायचं. आय डी टाकावं लागेल. आय डी 1 2 3 4. त्याला काय केलं आपण इन्सर्ट एक्झिक्यूट. आता याच्यात सिलेक्ट केलं आपण, सिलेक्ट केलं याला कस्टमरला, आणि 1 ला पण एकदा सिलेक्ट करून बघूया. याच्यात काहीच रेकॉर्ड नाही, बरोबर. आपल्याला काय करायचं, ही टोटल क्युरी रन करायचं. आलं, 4 रो काय झाले त्याच्यामध्ये इन्सर्ट झाले. आता जर याला आपण काय केलं, परत 1 दिलं आणि याला सिलेक्ट केलं आणि एक्झिक्यूट केलं. आलं. सो आपण सब क्युरीचा यूज न पण काय करू शकते, जो पहिलाचा कॉलम आहे ॲज इट इज कॉलम काय करू शकतो, याच्यात व्हॅल्यू पण हे परमनंटली आहे. लोकल आणि ग्लोबल काय होता, टेम्पररी यूज करत होतो आपण, बरोबर. आपल्याकडे टेबल आहे तर त्याला काय करत होतो आपण, लोकल किंवा ग्लोबल कन्सिडर करून त्याला ॲक्सेस करत होतो. तर त्या पद्धतीने याच्यामध्ये काय केलं, इन्सर्ट इंटू कस्टमर 1 जो नवीन टेबल बनवला आहे तुम्ही, ब्लँक आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर म्हणजे जो आपला टेबल ऑलरेडी ओके आहे. वेअर आय डी क्लॉज यूज केला इन सिलेक्ट आय डी फ्रॉम कस्टमर टेबल नेम. ठीक आहे, तर या पद्धती म्हणजे दोन्ही जरी सिलेक्ट केले आपण, तर याला मी कॉपी केलं, या ठिकाणी पेस्ट केलं, इथे पेस्ट केलं, आणि दोन्ही टेबल काय केले आपण सिलेक्ट आणि एक्झिक्यूट. तर आले सेम. कॉलम डेटा काय झालं, ॲज इट इज सेम केलं. एखादी कॉलम त्या ठिकाणी जर आपण कमी जास्त केलं तर झालं असतं का, नल राहिलं असतं, पण झालं असतं ना व्हॅल्यू, पण आहे. ठीक आहे, व्हॅल्यू नल राहिले असते त्याच्यामध्ये. सो इन्सर्टचा यूज करून काय केलं, जो टेबल होता त्याला इन्सर्ट केलं. ठीक आहे, अपडेटला काय केलं, सॅलरीमध्ये इन्क्रीमेंट केलेलं आहे. ठीक आहे, अपडेट टेबल नेम सेट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी मल्टिप्लिकेशन 0.25%. वेअर एजने काय केले, त्याला फिल्टर लावलेले, सिलेक्ट सब क्युरी यूज केलेली. ठीक आहे, सो फर्स्ट काय, आता हा जो टेबल आहे याच्यामध्ये काय, फर्स्ट टेबल कुठलाही एक अपडेट, बरोबर. अपडेट टेबल कुठला आहे, कस्टमर, कुठलाही एक घेऊया.
सेट सॅलरी इज इक्वल टू सॅलरी किती दिलं तरी चालतंय 10% ना ग्रेटर किती झाली पाहिजे समजा 2% म्हणजे काय दिले पर्सेंट नाही ना वापरलं वेअर क्लॉज आता कशावरती दिले ID इन आणि क्लॉज लिहिला इथं एंटर करूया सिलेक्ट ID फ्रॉम टेबल नेम वेअर क्लॉज एज वरती दिले त्यांनी बरोबर एजला काय केलं आपण समजा 32च आहे आपल्याकडे लास्ट जास्त नाहीच आहे बरोबर 31 ठीक आहे 32 आता एकालाच अपडेट होईल सिलेक्ट अफेक्ट आता याला आपण शो केलं तर तो काय झाला फर्स्टच झाला ना 33 वाला बरोबर 33 वाला एकालाच काय झालं अप्लाय झालं जर इज इक्वल टू केलं असतं तर इथं ऑल सगळ्यांसाठी झाला सगळ्यांना एक्झिक्यूट केलं म्हणजे इज इक्वल टू केलं तर सगळे अच्छा सॉरी 32 वालाच झाला आता इज इक्वल टू 32 जर आपण ग्रेटर 31 केलं असतं तर मग सगळ्यांसाठीच 31च्या पुढेच आहेत सगळे सो अपडेट टेबल नेम सेट सॅलरी आता एज पण वाढवता येईल का आपल्याला समजा सॅलरीच्या जागी काय केलं आपण सगळ्यांचं एज वाढवलं 18 वर्ष ज्याला कंप्लीट नाही त्याला केलं आपण फॉर एक्झाम्पल एज सॉरी प्लस समजा 2 ठीक आहे 2 ने काय केलं वाढवलं वेअर ID इथं काय हे तर सगळ्यांनाच होणार आहे 30 प्लस केलं आणि एक्झिक्यूट केलं झालं चेक करू शकतो आपण ठीक आहे 32 वाले सगळे 34 झाले म्हणजे सगळ्यांनाच झालं ना दोन इन्क्रीमेंट झाले तर असं ठीक आहे अपडेट सिलेक्ट केलं इन्सर्ट केलं अपडेट केलं आणि डिलीट राहिलं ना ठीक आहे डिलीट फ्रॉम कस्टमर नेम वेअर एज सेम डिलीट फ्रॉम सुरू केलं फक्त अपडेटच्या जागी बाकी काहीच नाही समजा यालाच कॉपी केलं आपण आणि पेस्ट केलं अपडेटच्या जागी काय होणार आहे डिलीट फ्रॉम कस्टमर बाकी कंडिशन वेअर ID इन आता ग्रेटर मध्ये सगळेच निघून जातील नाही का एखादी काढायचं इज इक्वल टू 35 सो एक्झिक्यूट केलं ठीक आहे डिलीट फ्रॉम कस्टमर नेम टेबल नेम वेअर ID इन सिलेक्ट ID फ्रॉम कस्टमर नेम कस्टमर टेबल वेअर एज वरती काय केलं आपण फिल्टर लावला आणि डिलीट केलं सो 35 हा डिलीट झाला पाहिजे ठीक आहे तर असं क्लॉज यूज करून म्हणजे काही त्याच्यात तुम्ही जसं थिंकिंग केलं तसं प्रॅक्टिस करू शकता आणखी चेक करा
personal detail sheet, customer name.